नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी झटपट बनवून तयार होणार साजूक तूप। इथे आपण मिक्सर न वापरता अगदी सोप्या पद्धतीने लोणी कसं तयार करायचं आणि त्यापासून तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी आता सर्वात आधी 15 दिवसाची दुधावरची साय घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, ही जी साय आहे आपल्याला रात्रभर बाहेर काढून ठेवायची आहे। त्यामुळे बघू शकता तुम्ही, सायमधलं जे पाणी असते एक्स्ट्रा ते सगळं अशा पद्धतीने बाजूला होते आणि अगदी आपण चमच्याने जरी ही दुधाची साय फिरवली तरी आपलं लोणी छान असं बनून तयार होते। इथे आता तुम्ही विस्कर किंवा रवी कशाचाही वापर करू शकता। मी आता अशा पद्धतीचा जो पत्ता येतो तो घेतलेला आहे। तो आपल्याला यामध्ये छान असा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे। अगदी 2 मिनिटात आपलं हे लोणी बनवून तयार होते। तुम्ही सुद्धा हे तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा। बघू शकता तुम्ही, 2 ते 3 मिनिटं फक्त मी हलवून घेतलेलं आहे। अगदी आपलं लोणी इथे छान असं सेपरेट झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी जे फ्रीजमधलं थंड पाणी असते ते घातलेलं आहे। ते पाणी घालून आपल्याला परत हे 1 मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीने इथे आता आपलं लोणी बनून तयार झालेलं आहे। हे जे लोणी आहे ते सर्व आपल्याला अशा पद्धतीने एकत्र याचा लोण्याचा गोळा बनवून तयार करून घ्यायचा आहे आणि यामधलं पाणी जे आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे। यामध्ये आता मी परत 1 ग्लास पाणी घालणार आहे आणि परत यामधलं सर्व पाणी बाजूला काढून घेणार आहे। इथे मी आता 2 ते 3 वेळा अशाच पद्धतीने पाणी घालून सर्व पाणी यामधलं बाजूला काढून घेणार आहे। यामध्ये मी थंड पाणी वापरलेलं आहे। तुम्ही जे माठामधलं पाणी असते ते सुद्धा यामध्ये थंड टाकू शकता। बघू शकता तुम्ही, मस्त असा पांढरा शुभ्र आपला हा लोण्याचा गोळा बनून तयार झालेला आहे। परत मी असं हाताने याला फेटून घेणार आहे। जे काही यामध्ये एक्स्ट्रा पाणी असेल ते सुद्धा आपलं निघून जाईल। त्यानंतर इथे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये तूप कढवायचं असेल त्या भांड्यामध्ये घालून आपल्याला इथे छान असं तूप कढवून घ्यायचं आहे। इथे मी सुरुवातीला गॅस मोठाच ठेवलेला आहे। लोण्याचा गोळा इथे मी छान असा विरघळून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे। हे मात्र आता आपल्याला कंटिन्यू अशा प्रकारे हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपलं लोणी जे आहे व्यवस्थित असं विरघळत नाही, नाहीतर लगेचच ते खाली लागायला सुरुवात होऊन जाते कढईच्या तळाला। चार ते 5 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, इथे आता आपलं तूप छान असं निघायला सुरुवात झालेलं आहे। इथे मी आता गॅस मीडियम करणार आहे आणि मीडियम गॅसवर मस्त असं आपल्याला तूप कढवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असं इथे आता आपलं
तूप बनून तयार झालेलं आहे. एकूण मला इथे 10 मिनिटं लागलेले आहे. तुम्हाला इथे वेळ कमी जास्त लागू शकते. गॅस कितपत मोठा किंवा छोटा आहे आपला. त्यानंतर यामध्ये मी एक खाऊचं पान घालणार आहे आणि एक वेलची घालणार आहे. तुम्ही याच ठिकाणी लवंग सुद्धा घालू शकता. आपल्याला जी ही तुपाची जी बेरी आहे इतपत आपल्याला अशी गोल्डन रंगाची होईपर्यंत आपल्याला तूप कढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे. कारण याची आपल्याला गॅस बंद केल्यावर सुद्धा प्रोसेस चालूच असते. इथे मी आता दुसऱ्या दिवशी पाहू शकता तुम्ही तूप सुद्धा आपलं छान असं थंड झालेलं आहे. इथे मी परत हे तूप हलकंसं विरघळून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला इथे चाळणीने गाळून घ्यायचं आहे. दोनदा मी इथे चाळणीने हे तूप गाळून घेतलेलं आहे. अगदी बारीक जे बेरी असते ते सुद्धा चाळणीने निघून जाते. इथे आता आपलं मस्त असं तूप बनून तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.